अब खबरें विस्तार से। भारतीय जनता पार्टी ने अपना चुनावी घोषणा पत्र जारी कर दिया है। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अपनी पार्टी के घोषणा पत्र को मोदी का संकल्प करार दिया है। इसके साथ ही कांग्रेस के घोषणा पत्र को महज कागज का टुकड़ा बताया है। कांग्रेस की राज्य सरकारों और मोदी सरकार के घोषणा पत्र की तुलना करते हुए फडणवीस ने कहा कि कांग्रेस पार्टी ने अपने किसी वादे को पूरा नहीं किया, जबकि भाजपा ने जो वादे किए थे वो पूरा किया। फडणवीस ने राहुल गांधी पर तंज कसते हुए कहा कि वो हर किसी को ताजमहल भी दे सकते हैं। काल एक संकल्प पत्र जारी केलं आहे आणि हे संकल्प पत्र नाहीये, ही मोदीजींची गॅरंटी आहे आणि मोदीजींच्या गॅरंटीचं संकल्पपत्र या देशाच्या विकासाकरता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे हे सांगणारं संकल्पपत्र आहे। जाहीरनाम्यातली एकही गोष्ट पूर्ण केली नाही। राजस्थानला निवडून आली होती, जाहीरनाम्यातली एकही गोष्ट पूर्ण केली नाही। हिमाचलमध्ये निवडून आले, जाहीरनाम्यातली एकही गोष्ट पूर्ण केली नाही। आताही कर्नाटकमध्ये निवडून आले तर जाहीरनाम्यातली एकही गोष्ट त्यांनी पूर्ण केलेली नाही। त्यांच्याकरता जाहीरनामा कागद आहे। काँग्रेसनी छत्तीसगडची गॅरंटी पूर्ण केल्या नाहीत, राजस्थानच्याही केल्या नाहीत, कर्नाटकच्याही केल्या नाहीत, हिमाचलच्याही केल्या नाहीत। त्यामुळे सांगायला आता त्यांना माहिती आपण निवडूनच येणार नाही आहे, तर उद्या राहुल गांधी हे पण प्रॉमिस करू शकतील की प्रत्येक नागरिकाला मी एक ताजमहाल बांधून देतो, पण त्याला अर्थ नाही।